त्याचे चिकन झालेलं आहे, कड आलेलं आहे कड. आणि इकडे रायता हे बनवतात, रायता सलाड आहे. हे काय काय टाकलेलं आहे त्याच्यात रे? कांदा, टमाटर, लिंबू, लाल मसाला, मीठ. दाखवू घेऊन बघ. असा धंदा करतो रिक्षाचा. पहिला प्रॉपर असतो, सगळ्या मुलांना असतो. त्याच्या हाताखाली 50 पोरं काम करतात. सागर दादा मुंबईला चिकन बनवतो. गावाला बनवतो. 2 किलो चिकन 50 पाव. त्यांचा डायलॉग फेमस आहे, पण चिकन त्यांचं 10 किलोच असतं. पूर्णपणे लाल झालेला आहे. कांदा पण आता मेल्ट व्हायला चालू झालेला आहे. टोमॅटो पण मेल्ट झालेले आहेत. प्रॉपर करतो. सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमची आहे पार्टी आणि आम्ही चाललो पार्टीला. म्हणजे आज आहे काय चिकन 2 प्रकार बनवणार आहे आम्ही आज. एक बनवणार आहे पोपटी आणि एक बनवणार आहे साधं चिकन. भव्य दिवस आहे, हिरव्यागार वातावरणात आणि वातावरण असं मस्त हिरवगार वातावरण आहे. आणि आता आम्ही सगळं जे पार्टीचं सगळं जे मसाला वगैरे आहे ना, तो इथे बनणार आहे आमचा. तो प्रॉपर सगळं इकडे बनणार आहे. आणि हा आमचा डेंजर मॅन. आणि हे बघा इथे मसाला वगैरे चालला आहे, खोबरा किसणं वगैरे सगळं चालू आहे. आणि ते लग्नानंतर होईलचं प्रेम ते पण चालू आहे ते. आणि सगळं खजिनदार आहे समीर वारेशी यांनी सर्व पैसा इथे घरात टाकला. आमचा खजिनदार आहे बघ. हे बघा हे सगळं एवढं मोठं घर बांधलं आहे बघा. असं प्रॉपर घर बांधलं आहे, म्हणजे अख्खी टुर्नामेंट खेळू शकतो एवढी जागा आहे घरात. एवढं मोठं घर आहे की ते अख्खी टुर्नामेंट खेळू शकतो आम्ही. एवढं मोठं घर बांधलं समीर वारेची. जो सगळा आमचा टीमचा पैसा त्याने इन्व्हेस्ट इकडे करून ठेवला आहे, म्हणजे कसा इन्कम टॅक्स रेट पडू नये म्हणून त्यांनी सगळं इकडे इन्व्हेस्ट करून ठेवलं आहे. आणि हा टुकरूल हाय कर टुकरूल हाय कर. आणि राहुल भारती हे जरा बॉलर जरा चालला नाही सध्या. आमचं काय झालं जरा समजत नाही. हे बरोबर काय झालं हाताला, काय झालं तुझ्या? प्रमोद वारेची जरा आता काय करतो त्याला समजत नाही. झालेलं आहे ना. चला इकडे लसूण सोलत आहेत, पोरं लसूण सोलत आहेत. इकडे प्रमोद मसाला लावतोय आणि इकडे ऋषी, आज ऋषी जरा मेहनत घेतोय मस्तपैकी. असं कांदीमध्ये व्यवस्थित भाज, जरा प्रेमाने भाज. आणि झालेला आहे थोडा मसाला. अजून हाताने करी येत नाहीत काय आमची, समजत नाही. आणि ती मेहनत चालली, पाण्याची गरज नाही, तेच पाणी वापरतोय. तर किती वेळ लागेल अजून करायला सगळं? 10 मिनिटात होईल ना. हे बघा चाललंय. हे आमच्या प्रमोद वर्षाचं घर आहे बघा. किचन मस्त. ऋषी लवकर कर. हे बघा इकडे कांदे बिंदे भाजण्याचं सगळं. आवाज तर ऐकवत नाही. म्हणजे आमची पोरं ते मेहनत करतात बघा. तुमचा लसण्या सोलतात. लसणे एवढा लसला एवढं लागणारच काय रे? एवढं वाटलं का अंडा सोललात ते. आता चाललंय आमचा रस्सा बारीक करायचा, चिकन बारीक करायचं झालंय. एवढं बारीक करायचं. हे चिकन धुतलंय आम्ही. आता हे चिकन मॅरिनेटला टाकतोय. मस्त असं चांगलं धुवून घेतलंय, फ्रेश एकदम मस्त एकदम पाहिजे तसं आपल्याला. तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये धुतलेलं खा व्यवस्थित आहे ते. आणि धुतल्यानंतर पाणी जे आहे. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. आम्ही अंडा चिकनच्या वरती टाकणार आहे. कडाण बनवणार, कडाण बनणार, सार बनणार. हे तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही रुको जरा सबर करो. ते चिकन धुतल्यानंतर जे पाणी येतं ना, ते वेस्टेज नाही करायचं. आम्ही सार बनवणार. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही टाकू. हां चवीनुसार मीठ टाकतो याच्यामध्ये. मीठ टाकलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये. आता तुझे काय काय सांगा. जिंजर गार्लिक पेस्ट दोन्ही पण टाकू. हां लसूण पेस्ट टाकली याच्यामध्ये मस्तपैकी.
कल्टी मार. सचिन सुरी आहे इथे आपल्याकडे, सुरीने काटू शकतो सचिन आपल्याला पाहिजे तसं. या पेस्ट टाकलेलं आहे, ही हळद पावडर टाकतो थोडी चवीनुसार. गरम मसाला, संडे मसाला, हां संडे मसाला आहे, मिरची पावडर एकदम पद्धतशीर. की त्याच्यामध्ये आता हे संडे गरम मसाला स्पेशल आहे, हा चिकनसाठी स्पेशल मसाला वापरला तो आमच्या साईडला. हे आता मस्त आहे की पेस्ट टाकलेले आहे सचिन भाऊ यांनी मस्तपैकी. राजू मिरची पावडर फोड ना, राजू मिरची पावडर फोड ना प्लीज. तिखट करे जरा, स्पायसी कर. थोडी मिरची टाकतो परत. स्पेशल मसाला आहे धूर एकदम, हा स्पेशल मसाला आहे एकदम कलर येण्यासाठी. आणि 3 ठेवायचे सचिन तुला, हे 3 ठेवून द्यायचे. ठीक आहे, मीठ टाकलाय ते टाकलेलं आहे मी ऑलरेडी. मला फक्त आता तेलाची पिशवी कुठे आहे, तेल पाहिजे. तेलाची पिशवी कुठे फोडलेली आहे बघा इथे. राजू तेलाची पिशवी कुठे आहे? राजू फोडली आहे बघा, मी फोडली आहे पिशवी एक बारकी. फोडलेली पिशवी पण आहे इथे कुठेतरी एक राजू करायला. तुला फोडणी करूयात ना. हां ते फोडून ठेवायचं आपल्याला, फोडणीला टाकायचं आहे. ते मॅरिनेट करतोय चिकन मस्तपैकी. हाताने मॅरिनेट केलं की चांगलं होतं, चम्मचने एवढं चांगलं होत नाही, त्यासाठी आम्ही हाताने करतोय. हाताने केलं थोडी चव पण चांगली येते चिकनला. तो मसाला वगैरे थोडा मसाला नाही मी हे मस्तपैकी चिकन मॅरिनेट झालेलं आहे टोप ठेव त्याच्यावर आता. एकदम पद्धतशीर. त्याला आपण ढक्कन लावून ठेवणार थोडं आता, तोपर्यंत आपलं तिथे चुलीवरचं हे आहे तिथे आम्ही करून घेतो. त्याच्यात आणि तुला अरे नीट पकड व्हिडिओ, हलवतो नुसते कॅमेरे. आयफोन घे कॅमेरा. खाली टेकव ना त्याच्यावर, हा टेकव खाली. त्यांच्या व्हिडिओत ऑडिओ नको घेऊ. ह्या टाकूया ना ऑडिओ. तुझा ऑडिओ आता ना, हो पाठी चालू होतो. नाही ते स्पीडमध्ये कर आणि थोडा गाणं लावला. वाट लावला ताटाची काय केला. लसूण टाकून घ्यायची आहे. जेवण बनताना ही घाण करू घेतस. मोठा चमच नाही आणला, पाठव गुरु मोठा चमच मोठा चमच ना जा ना. मोठा चमच गुरु जा ना, मोठा चमच पाहिजे. ना 15 मिनिटात जा ना तुझी जा ना. टाकून झालेली मिरची. आता टाकला कांदा सगळा टाक. बस सचिन. लाल होईपर्यंत ढवून घ्यायचं आहे. अरे पोपटी तिकडे पिटली पोपटी. सागर रस्सा बनवला, जो रस्सा मी पिवा 2 वाटी तरी. थांब बस ग्लास पाण्याचा.
थोडं टाक. डायरेक्ट टाकण्याची नाही टाकून माझ्याकडे घेतला आता आम्ही टोमॅटो टाकलेला आहे. बघा कसं झालेलं आहे. टोमॅटोची ग्रेव्ही बनवतोय आम्ही आता. इकडे बघायला कलर बघा किती लाल लाल आहे. हां एक नंबर मस्त आणलेलं आहे. चम्मच एक नंबर. चमचा आमच्याकडे नव्हता तो आता चमचाही तिथला आमच्याकडे आलेला आहे. सचिन सेव ती पोपटी नाही नाही बाबा. तिकडे पोपटी बनते. त्या साईडला पोपटीचं आहे. पोपटीची आग बघा तुम्हाला दिसत असेल. कलाम जाळतील बघा. कलाम जाळा. हो तोच करतोय. तो मसाला घे. हा मसाला आहे वाटण केलेला आम्ही. कांदा खोबरा लसूण आला हा एवढा आमचा. आणि लसूण सगळं मिक्स आहे ना. टेन्शन नाही म्हटलं. आता स्टॉप केलं ना. आपल्या मळणीचा काय आपलं काय टेन्शन चालू आहे. हा बघा हा मसाला आहे. जेवढं चिकन असतं त्याच्यानुसार मसाला घ्यायला लागतो. पाहिजे का टाकण्याला काय मसाला नको. चवीनुसार मीठ. ही काय बनवली रे पोपटी. मला माईक देवा. माईक वर कोण बोलता. मी हे काय तो माईक कशाकडे आहे? माझ्याकडे बोला. अच्छा दोन जण. सचिन दादा आमचा आता ढवळतोय. कित्येक पाट्यामध्ये सचिन दादा चिकन बनवतो. कसा धंदा करतो रिक्षाचा. पहिला प्रॉपर असतो. सगळ्या मुलांना समजून असतो. त्याच्या हाताखाली 50 पोरं काम करतात. सागर दादा मुंबईला चिकन बनवतो. सचिन गावाला बनवतो. 2 किलो चिकन 50 पाव. त्यांचा डायलॉग फेमस आहे. पण चिकन त्यांचं 10 किलोच असतं. पूर्णपणे लाल झालेला आहे. कांदा पण आता मेल्ट व्हायला चालू झालेला आहे. टोमॅटो पण मेल्ट झालेले आहेत. प्रॉपर करतो. आता मी वाटण टाकत आहे. मसाला कांदा खोबरा. आता मला थोडंसं पाणी लागेल. माझ्या डोळ्यात धुवा गेलेला आहे. हां पाणी घेऊन या थोडंसं. टाक त्याचा काय नाही. काढून देतो. पाणी टाकून आम्ही ओतून घेतलेलं आहे. अजून पाणी घेऊन या थोडंसं. आता झाकण लावाय का. थांब आधी. कळले होते. मसाला आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे. हो आता हे बघा हे असं पाणी काही एवढा पाणी लागत आहे करायला. पाणी टाकलेलं आहे. झाकण घेतो. आता झाकण ठेवून आम्ही याला एक कड काढायला देतोय. बडे थोडं काय किती मिनिटं. आम्ही अंडी सुद्धा टाकलेली आहेत. उडणार वरणार टाकलं उडणार. हे मी चिकन टाकतोय आम्ही आता. चिकन बारीक करून घेतलेलं आहे आम्ही. एकदम जाडं चिकन लवकर शिजत नाही. बघू शकता तुम्ही किती चिकन आहेत आमच्याकडे. हे थोडंसं चिकन पडलेलं आहे. ते धरणी मातेला गेलेलं आहे. तर सागर दादा पाणी घेऊन आलेला आहे. बस सागर दादा पाणी बस झालेलं आहे आपल्याला. हे मसाला बिसाला सगळं आपण घेऊया धुवून आता. हे बघा हे लाल लाल पाणी मसाला लागलेला त्याचं टाकून देत आहे मी आता. पाणी पाहिजे थोडं. पातळ पाहिजे ना म्हणून थोडं टाकू. हां थोडंसं पाणी ह्याच्यात टोपातच दी. थोडं ग्रेव्ही बनवायची ना.
बस अर्धा हंडा पाणी झालेलं आहे. आता परत आम्ही पाणी टाकतोय. हां नक्की ना तर आला पाहिजे आणि भात बी झाला म्हणून ढाकून टाकूया. आता इकडे जरा चिकन झालंय, शिजतोय. ह्यांची काहीतरी छोटी मोठीशी मीटिंग चालली आहे. उद्या कसं जायचं, काय प्लॅन आहे ते. लाल मसाला मीठ दाखवू घेऊन बघ. आणि एवढा पब्लिक इकडे बसलेला आहे बघा खायला. एवढ्याकडे पब्लिक आहे. गौरव बसले जेवायला सगळे. आणि भात पण उरत तर मग तो पाठी करा फेकून देऊ नको. पहिला मी स्वतः बनवत जेव्हा आणि कोणाक राहिलो तर मग तेव्हा बिना डब्याचे पण दोघे तिघे. मी राणीच्या तोंड नाही वर करणार. बोल तो व्यवहार नाही हवे तुका कोण तुका विचारले बघितले